महत्त्वाची बातमी. नाझरे येथे उल्हास धायगुडे यांच्या जनहित संपर्क कार्यालयाचं उद्घाटन संपन्न. उल्हास धायगुडे यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय. जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार. युवा नेते उल्हासदादा धायगुडे यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असून त्यांनी भाजपाचा विचार विकास लोकांपर्यंत पोहोचवला असून यांचा नाझरे व परिसरासाठी उपयोगी पडेल व यापुढेही त्यांनी आपलं कार्य वाढवून भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवावा असे मत भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी धायगुडे यांच्या जनहित संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी नाझरे तालुका सांगोला येथे मत व्यक्त केलंय. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मारुती आबा बनकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती भाजपा नेते बाळासाहेब एरंडे हे उपस्थित होते. कार्यालयाचे उद्घाटन सेवानिवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी रुक्मिणी गल्लाटे, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, भाजपा नेते बाळासाहेब एरंडे, मारुती आबा बनकर, सामाजिक कार्यकर्ते बापूसो कोळेकर, पोपटराव गडदे, नगरसेवक बाळासाहेब झपके, उद्योगपती संभाजी खांडेकर, प्रशांत वल्लेकर, सरपंच विजय सरगर इत्यादींच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी युवा नेते सुरेश काका चौगुले, बंडू मामा आदाटे, बसमेश्वर आदाटे, योगेश देवकुळे, दादासू ननवरे, सुनील बंडगर, श्रीमंत गवण, आनंदा कोकरे, सुभाष कोकरे, दामोदर अल्दर, पंत सरगर, संजय रुपनर, दत्ता शेळके, राजाराम खरात, आकाश धायगुडे, बीरा पाटील, गणेश बंडगर, आनंदराव मेटकरी, गोरखभाऊ आदाटे, गोपाळ शेट सरगर, अनिल खरात, सचिन वाघमारे, डॉक्टर अमर धायगुडे, सचिन शिक्षक नेते अशोक पाटील, प्राचार्य बिभीषण माने, प्राध्यापक नवनाथ बंडगर, मोहन भोसले इत्यादी उपस्थित होते. यावेळी उल्हासदादा धायगुडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन दामोदर सरगर यांनी तर आभार उल्हासदादा धायगुडे यांनी मानले. राजकारणाच्या वेळी राजकारण तर इतर वेळी समाजकारण याप्रमाणे आपण 80% समाजकारण व 20% राजकारण याप्रमाणे आपले कामकाज असून हे कार्यालय सर्वांसाठी खुले राहील असे मत उल्हासदादा धायगुडे युवा नेते यांनी व्यक्त केले. धन्यवाद. प्रतिनिधी रविराज शेटे, CBS न्यूज मराठी, सांगोला.